उल्लंघन होतंय, तोफगोळे टाकले जात आहेत, गोळीबार होतोय आणि आता त्या ठिकाणी ड्रोननं हल्ला सुद्धा केल्याची सूत्रांची माहिती आहे। अवंतीपोरा इथे पाकचे एक ड्रोन जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर काश्मीर खोऱ्यामध्ये पूर्णपणे आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। या काश्मीर खोऱ्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न, भारताच्या 20हून जास्त शहरांवर पाककडून ड्रोनचे हल्ले, पाकचे सर्व ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। सर्व हल्ले हवेतच नेस्तनाबूत करण्यात आले। तर भारताच्या 20हून जास्त शहरांमध्ये पाककडून ड्रोननं हल्ले जे आहेत ते केले जात आहेत। गुजरातच्या संतलपूर तालुक्यामध्ये आता पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। गुजरातच्या संतलपुरात प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी, गुजरातच्या संतलपूर तालुक्यामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। जम्मू, पंजाब, राजस्थान या 3 राज्यांना काल टार्गेट करण्यात आलेलं होतं। 15 शहराला टार्गेट करण्यात आलेलं होतं। मात्र आता गुजरातला सुद्धा आज पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते भारतानं पाडलेले आहेत। काल 400 ड्रोनच्या माध्यमातून रेकी करण्याचा प्रयत्न, हल्ल्याचा प्रयत्न, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ल्याचे प्रयत्न जे आहेत हाणून पाडलेले आहेत। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी। महत्त्वाची बातमी, आताची अपडेट, चीनकडून चीनी नागरिकांसाठी या सूचना ज्या आहेत जारी करण्यात आल्या आहेत। दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगा अशा सूचना चीनकडून देण्यात आलेल्या आहेत। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय। चीनकडून चीनी नागरिकांसाठी या सूचना आता जारी करण्यात आलेल्या आहेत। दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना चीन सरकारकडून आता करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, चीन जो आहे तो पाकिस्तानला पाठिंबा देतोय। चीनकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुद्धा पाकिस्तानला करण्यात आलेला आहे। चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे। मात्र आपण दहशतवादाला साथ देत नाही असं चीनचं म्हणणं आहे। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी आता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन चीनकडून करण्यात आलेलं आहे। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते भारतानं पाडलेले आहेत। एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा सुद्धा केला जातोय। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। राजस्थानमध्ये एलओसीच्या जवळ आता गस्त जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आज सकाळी भारतीय लष्करानं या ठिकाणी गस्त जी आहे ती वाढवलेली आहे। प्रत्येक ठिकाणी अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। बंकर्स जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत आणि एलओसी जवळच्या सर्व नागरिकांना सुखरूपपणे या बंकर्समध्ये सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। आणि आता पंतप्रधान मोदींची एस जयशंकर आणि डोवाल यांच्यासोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपली आहे। 1.5 तास ही बैठक जी आहे ती झालेली आहे। पंतप्रधान मोदींना प्रत्येक माहिती जी आहे ती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत।